मला वाटतं पूर्णपणे झालेली पत्रकार परिषद नीरस, दिशाहीन, पोकळ आणि कुठल्याही प्रकारचा भरीव मुद्दा नसणारी तथ्यहीन अशी पत्रकार परिषद होती. आणि मला तर त्यांच्यातला विस्कळीतपणा दिसत होता. कधी नाना पटोले माईक घेते, त्यांच्याकडून उद्धवजी ठाकरे घेत आहेत, पवारसाहेब बाजूला बघतायत. तर मला वाटतं आणि विसंवादही दिसून आला. जेव्हा संजय राऊत यादी जाहीर करायला नाना पटोलेंकडे देत होते तर नाना पटोले यांचा हात ओढून सांगितलं तुम्हीच करा. याचं कारण त्या यादीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळत नव्हती. मग नाना पटोलेंच्या तोंडून शिवसेनेच्या चंद्रहार परिहारचं नाव जाहीर करायचं का, किंवा ती जागा काँग्रेसला नाही हे करायचं का. त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसचा डाव किंवा काँग्रेसचा गेम राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केल्याचं जाणवतंय. कारण आपण बघाल काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली, वसंतदादा पाटलांपासून परंपरागत मतदारसंघ, शिवसेनेला तिथे कॅडरही नाही. उद्धव ठाकरेंच्या सीट घेतली शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या. भिवंडी जिथे काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे, काँग्रेसच्या कोकणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठा मेळावा घेतला की ही जागा काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीला सोडू नका. जागा कोणाला सोडली? सुरेश म्हात्रे बाळ्यामामा राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे त्या ठिकाणी फरफट होताना या ठिकाणी काँग्रेसची दिसते. आणि पत्रकार परिषदेत नेहमीचेच टोमणे, भेकड, भाकड, भ्रष्ट. मला वाटते टोमण्यांपलीकडे उद्धव ठाकरे बोलताना दिसत नाहीत. आणि आपण बघा मोदी साहेब किंवा भारतीय जनता पार्टींवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना चंदा लेलो चंदा देलो, खंडणी वसुलीमध्ये ज्यांचा आधार होता ते आता शिकवणार, ते भ्रष्टाचारावर बोलणार. कोविडच्या भ्रष्टाचाराने बरबटलेली आपली सगळी मंडळी आणि स्वच्छ चारित्र्याचा असणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. जिथे नेतृत्व करतो त्यांना भ्रष्टाचार एक डाग नाही त्यांच्यावर, ना त्यांच्या मंत्रिमंडळावर. आणि त्याच्यामुळे मला वाटतं भरकटलेला या ठिकाणी महाविकास आघाडीचा हा सर्व गोतावळा त्या ठिकाणी दिसला. नाना पटोले पण समजूतदारपणाची भाषा करताना दिसत आहेत, पण नानांचं समजूतदारपणा नाही आहे, ही हतबलता आहे, नानांची दुर्बलता आहे. कारण हायकमांड त्यांना विचारतच नाही. कारण संजय राऊत हायकमांडशी बोलतात, प्रदेशाध्यक्षांना विचारतच नाहीत. त्यामुळे संजय राऊत जाऊन सांगलीत छाती ठोकून सांगून आले इथे आम्हीच लढणार, नाहीतर तुम्हाला बघून घेऊ. त्याच्यामुळे काँग्रेस हतबल झालं आहे. त्याच्यामुळे ते फरफट झाल्यासारखं उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाबरोबर त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मला वाटतं नाना पटोले जे बोलले विकासाचा काय बोलले, नाना पटोले मला वाटतं कानात बोळे घालून ऐकत होते मोदी साहेबांचं भाषण. मोदी साहेब विकासावरच बोलले. किती घरं दिली, किती नळ दिले, किती स्वच्छतागृह दिली, किती त्या ठिकाणच्या महिलांना गॅस कनेक्शन उज्ज्वलाच्या माध्यमातून दिले, किती कोटी लोकांना अन्नधान्य दिलं. आणि देश कसा बदलतो आहे त्यांनी सांगितलं. आणि आपण मला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, मी पुन्हा देशाला वैभवाकडे नेतो हा आत्मविश्वास दिला. आता ह्यांना कळतच नसेल, भावनिक जातीय तुष्टीकरणाचं राजकारण करणारे नाना त्यांना काय कळणार. आणि त्याच्यामुळे मला वाटतं वैफल्यग्रस्त हे सर्व लोक त्या ठिकाणी झालेली दिसत आहेत. आणि त्यातनंच मला वाटतं
या ठिकाणी पत्रकार परिषद झाली, सोपस्कर पार पडले, परंतु त्यांच्यातला कॉन्फिडन्स हरवला आहे हे त्यांच्या देहबोलीवरून त्या ठिकाणी दिसून येत होतं. सांगलीच्या जगावर विश्वजित कदम सध्या नाराज आहेत, वर्षा गायकवाडी सुद्धा नाराज आहेत त्याच्यावर. नाही, मला सांगा की वर्षा गायकवाड मुंबईच्या अध्यक्षा, आता मुंबईच्या अध्यक्षांनाच विचारात घेतला जात नसेल, त्या इच्छुक असल्याचं दक्षिण मध्य मुंबईतनं मला समजत होतं, तर त्यांना विचारातच घेतलं नाही. आज विश्वजित कदम हे काँग्रेसचे लोकप्रिय असणारे तरुण नेते आहेत, सांगलीचं नेतृत्व करतात, पतंगरावांचा एक वारसा त्यांना आहे. आणि जर वसंतदादा पाटलांनी ज्यांनी काँग्रेसला योगदान दिलं, महाराष्ट्राचं मोठं नाव, त्यांचा नातू निवडणूक लढवून काँग्रेसचा जिथे बेस आहे तिथे जर तुम्ही त्यांना सीटही देणार नसाल तर विश्वजित कदमनी काय करायचं? आज त्यांचा अपमान झाला आहे, ते फोन करून बंद आहेत, ते सगळीकडे दिल्लीला गेले, सगळीकडे फिरले, न्याय मिळत नाही. जर पक्षातच तिकिटासाठी न्याय मिळत नाही, त्यांनी काय म्हणून विश्वास पक्ष नेतृत्वावर ठेवायचा? आणि त्याच्यामुळे विस्कळीतपणा सगळीकडे. भिवंडीचे कार्यकर्ते काय करणार? सीट मिळाली नाही, ते अत्यवस्थ त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसच्या धमक राहिलेली नाही कुठल्याही प्रकारची. आणि राष्ट्रवादीचे पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्यांचे टर्म्स चालवताना दिसत आहेत आणि संजय राऊत त्यांचा प्यादा म्हणून ते बोलतोय, तसंच होतं आहे.